फ्रेंड्स, आज आपण पाहूया ओव्याच्या पद्धतीने केळ्याचे स्वीट बन्स खूप छान होतात, मस्त लागतात। तुम्ही पण नक्की करून पहा। हे पहा, 2 केळी घेतली आहे, एक डबा भरून मैद्याचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे, 1 वाटी छोटी दही घेतला आहे, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा खायचा सोडा, अर्धा चमचा वेलचीची पावडर आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहे, 1 वाटी तेल घेतलं आहे। हे पहा, केळी सोलून छोटे छोटे पीस करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। छोटे छोटे पीस करून घ्यायचे। केळी एकदम घ्यायची, रपिकी घ्यायची, पिकलेली घ्यायची। तुम्हाला 1 केळं पाहिजे तर 1 केळं घ्या। मी हे घेतले आहे, 2 केळी घेतली आहे। एकदम बारीक करून घ्यायचं। 1 वाटी गूळ घेतलं ते घालून घेऊया। 1 वाटी दही छोटी। हे पहा, एकदम बारीक करून घेतलं आहे, एकदम बारीक करून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडा थोडा मैदा घालून घ्यायचा। पहिले हे सर्व घेतलं ते घालून घ्यायचं। हळद, मीठ, खायचा सोडा, वेलचीची पावडर, थोडा थोडा मैदा घालून घ्यायचा। एकदम नाही घालायचा, थोडा थोडा घालून घ्यायचा आणि एकदम एकजीव करून घ्यायचं। केळं आणि गूळ आणि ते दहीच्या मिश्रणात पीठ आपल्याला हवेल तसं घालून घ्यायचं। पहा, एकजीव करून घ्यायचं। सर्व नाही घालून घेतलं मी, 2 चमचे फक्त आहे पीठ। फक्त आपले 2 चमचे पीठ राहिलं। हे पहा, मस्त छान गोळा तयार झाला आहे। आता 1 चमचा तेल घालून घ्यायचं, एकदम छानपैकी मळून घ्यायचं। तेल घालून घ्यायचं, पीठ हे होत नाही, कोरडं होत नाही, म्हणून तेल घालून घ्यायचं 1 चमचा। छानपैकी मळून घ्यायचं, पुन्हा तेल घालून छानपैकी मळून घ्यायचं। एकदम छानपैकी हे करून घ्यायचं, मळून घ्यायचं। एकदम गोळा करायचा। गोळा करून तर एका भांड्यामध्ये ठेवायचा 8 तास। 8 तास झाल्यावर आपण ह्याचे बन्स करून घ्यायचे। 8 तास ठेवायचं। पीठ छान होतं, फुगतं, ते फुगून येतं, म्हणून 8 तास ठेवायचं। हे पहा, आपले 8 तास झाले, मस्त छान फुगलं आहे पीठ। पहा, छान होतात बन्स।
आता छोटे छोटे पोळे करून घ्यायचे. पुऱ्या कशा आपण करतो तसं थोडं थोडं मैद्याचं पीठ घालून घ्यायचं आणि लाटून घ्यायचे. एकदम पातळ नाही करायचे, पातळ केले तर फुगणार नाही तुमचे बन्स, म्हणून एकदम पातळ नाही करायचे. थोडेसे जाड ठेवायचे, असं छान होतात. छोटे छोटे करून घ्यायचे. हे पहा, आरामात करायचे. पीठ आलं आहे ना, 8 तास ठेवलं होतं. आरामात लाटून घ्यायचे. आरामात करून घ्यायचे. एवढे जाड ठेवायचे. हे पहा, आपलं कडकडीत तेल गरम झालं आहे. घालते वेळी गॅस स्लो करायचा, एकदम बारीक करायचा आणि घातल्यावर फास्ट करायचा. फास्ट करून छान ते भाजून घ्यायचे. हा पहा, अम्मा फुगला आहे आपला बन्स, मस्त छान फुगला आहे. आता खरपूस भाजून घ्यायचे. गॅस आपला फास्टच करायचा, अजिबात स्लो नाही करायचा. हे पहा, मस्त खरपूस भाजला आहे. आरामात काढून ठेवायची. आरामात सोडायचे. हा पहा, मस्त टम्म फुगला आहे. हा पण टम्म फुगला आहे. खरपूस भाजून घ्यायचे. खूप छान होतात हे बन्स, खायला पण खूप छान लागतात. हे पहा, खरपूस भाजून घ्यायचे. टम्म फुगले आहे आपले बन्स. एक तुम्हाला करून दाखवते. आपसासारखे झाले आहे आतून. हे पहा, मस्त छान झाले आहेत. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. आला तर पुन्हा भेटूया अशात एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.